आपल्यावर बरंच आजच्या काळामध्ये कामाचं प्रेशर जास्त आहे. आज आपण बघतोय की अत्यंत धकाधकीचं हे आयुष्य झालेलं आहे. माणसं मेंटल फिटनेससाठी काहीतरी खरंच वेगळं करावं लागेल ही गोष्ट स्वीकारणं त्यांना खरं तर जड जाते. परंतु एक गोष्ट परफेक्ट लक्षात घ्या, जितकी तुमचं फिजिकल फिटनेस गरजेचं आहे तितकंच तुमचं मेंटल फिटनेसही गरजेचं आहे. अगदी सोप्या सोप्या गोष्टीनं ह्या बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. निसर्गातील गोष्टींचा आपण अभ्यास केला की बऱ्याच गोष्टी साध्य होतात. दिवसातील काही काळ तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देणं गरजेचं आहे. एक्झरसाईज दिवसाला असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मनाला आनंदित ठेवण्यासाठी जे म्हणून काय करता येईल, तुमचा एखादा छंद जोपासणं गरजेचं आहे. वाचन असेल, संगीत ऐकणं असेल, दिवसातील काही काळ हक्कानं त्यासाठी राखून ठेवा. ही इन्व्हेस्टमेंट आहे. दिवसातील थोडा काळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून आनंदानं व्यतीत करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे म्हणून तुमच्या कामाव्यतिरिक्त तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतील ह्या गोष्टींवर तुम्ही आज जर नाही वेळ खर्च केला तर तुमची चिडचिड वाढणार आहे. तुमचं मेंटल फिटनेस ला धक्का पोचणार आहे. BP, शुगर ह्यातल्या बऱ्याचशाच गोष्टींचं मूळ कारण हे तुमच्या आतमध्ये असणाऱ्या नकारात्मकतेत आहे. ह्याचं तुमच्या आतमध्ये असणाऱ्या मेंटल इन्स्टॅबिलिटीत आहे. हे कुठंतर आपण स्वीकारण्याची गरज आहे. आणि जर बदल घडवायचा असेल तर स्वीकारल्याशिवाय बदल घडत नाही, हे देखील निश्चितपणे लक्षात ठेवा. तर चला, ह्या अडचणी काय आहेत ते स्वीकारूया आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अवघे काही छोटे बदल करून एक आनंदानं आपली लाईफस्टाईल नवी स्वीकारूया. दी अमोल टॉक्स, प्रेरणा सकारात्मक जगण्याची.